हॅलो, राजकुमार तिरभाने यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण या व्हिडिओमध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याबद्दल अभ्यास करणार आहोत. सो डिअर स्टुडंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न लेसन नंबर 6 स्टँडर्ड 10th रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय याबद्दल आपण या लेसनमध्ये या व्हिडिओ नंबर 1 मध्ये अभ्यास करणार आहोत. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याचा अभ्यास करण्यापूर्वी कॅन यू रिकॉल सेक्शनमध्ये आपण बघूया. कॅन यू रिकॉल सेक्शनमध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पूर्वी अभ्यास करताना आपण व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय होते आहे ते आपण या ठिकाणी अभ्यास करूया. आपल्याला माहिती आहे की प्रकाशाचं परावर्तन होत असताना आपण प्रकाशाचे नियम आपण अभ्यासले आहे. व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन? देअर आर 3 लॉज ऑफ रिफ्लेक्शन. ओके, इन्सिडेंट रे पहिला जो नियम आहे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर इन वन प्लेन. ओके, त्यानंतरचा दुसरा जो नियम होता, सेकंड लॉ ऑफ रिफ्लेक्शन इज angle of incident and angle of reflection are opposite side. Okay, angle of incident and angle of reflection are opposite side, and measure angle incident is equal to measure angle reflection are same measure. Both the angle are same measure. These are the 3 laws of reflection. ओके, आपल्याला यापूर्वी आपण इयत्ता 8वी मध्ये सुद्धा या प्रकाशाच्या परावर्तनाचा नियम आपण अभ्यासला होता. तर मित्रांनो, या इयत्तेमध्ये 10वी मध्ये आपण अपवर्तन म्हणजे काय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय ते आपण अभ्यासूया. ओके, आपणा सर्वांना माहिती आहे की जनरली लाईट ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. प्रकाश हा नेहमी सरळ रेषेत जात असतो हे आपल्याला माहिती आहे. बिकॉज ऑफ दिस, इफ अन ओपेक ऑब्जेक्ट लाईज इन इट्स पाथ, ए शॅडो ऑफ ऑब्जेक्ट इज फॉर्म. आपल्याला माहिती आहे सावली का पडते आपली, तर एखादा जर अपारदर्शक पदार्थ असेल त्यामधून प्रकाश आरपार जाऊ शकत नाही, त्यामुळे त्या पदार्थाची सावली पडते. हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. वी हॅव ऑल्सो सीन इन प्रिव्हियस क्लासेस how this shadow changes due to change in relative position of the source of light and object. But light can bend under some special circumstances as will you see below. म्हणजे प्रकाश जरी सरळ रेषेत जात असला तरी काही परिस्थितीमध्ये अंडर सम सर्कमस्टन्सेस लाईट कॅन बेंड, म्हणजे बेंड मीन्स वाकू शकतो आपण, त्याचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन जो असतो तो आपण बदलू शकतो. ओके, हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे, ज्यामध्ये ग्लासमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे भरून, आणि त्यानंतर आपण बघू की त्यामध्ये पेन्सिल आपल्याला व्हर्टिकली, म्हणजे आपल्याला उभी पेन्सिल आपल्याला त्यामध्ये बुडवायची आहे. ओके, आपण या पद्धतीनं बघू शकतो की कशा पद्धतीनं आपण एक ग्लास घेतलेला आहे. ओके, हिअर इज ॲक्टिव्हिटी फर्स्ट. टेक ए ट्रान्सपरंट ग्लास अँड फिल इट विथ वॉटर. डिप सम पोर्शन ऑफ पेन्सिल व्हर्टिकली इन वॉटर अँड ऑब्झर्व द थिकनेस ऑफ द पोर्शन ऑफ पेन्सिल इन वॉटर. आपण या पेन्सिलची जाडी आपण अभ्यासू शकतो. ओके, आणि नंतर पेन्सिल ती इनक्लाइन ठेवलेली आहे. ही पेन्सिल इनक्लाइन ठेवलेली आहे, तिरपी ठेवलेली आहे टू सरफेस अँड ऑब्झर्व द थिकनेस. आपण काय अभ्यासू शकतो, इन बोथ द केसेस द पोर्शन ऑफ द पेन्सिल इनसाइड वॉटर अपियर टू बी थिकर दॅन द पोर्शन अबोव वॉटर. In the second case, the pencil appears to be broken near the surface of water. Why does it happen? असं का घडते आहे? आपण पहिल्या चित्रामध्ये आपण बघतो आहे की जे पेन्सिल आहे ती आकारानं जाडी दिसते आहे एक, आणि दुसरं या चित्रामध्ये आपण बघतो आहे की पेन्सिल आपल्याला तुटल्यासारखी दिसते आहे या पाण्याच्या सरफेस जवळ. असं का होते आहे? इन बोथ द ॲक्टिव्हिटी the observed objects are created
ड्यू टू द चेंज इन द डायरेक्शन ऑफ लाईट व्हाईल कमिंग आउट ऑफ वॉटर. म्हणजेच लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन when going from one transparent medium to another transparent medium. This is called refraction of light. म्हणजेच प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो, प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवास करतो आहे, तर त्यावेळेस त्याचा जो अँगल असतो, ओके, द डायरेक्शन लाईट चेंजेस इट डायरेक्शन. आणि तो लाईट काय करतो आहे, प्रकाश काय करतो आहे, त्याचा जो अँगल जो असतो तो चेंज होतो आहे. लाईट चेंजेस इट डायरेक्शन व्हेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनादर मीडियम. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून प्रवास जात असताना, प्रकाश जात असताना त्याची दिशा तो बदलवतो. आणि बदललेल्या दिशेमुळं आपल्याला ही पेन्सिल तुटल्यासारखी दिसते, किंवा पहिल्या चित्रामध्ये आपण पाहिलेलं होतं ती पेन्सिलची जास्त जाड दिसते आहे. ओके, यालाच आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो आहे. ओके, सो हिअर डिअर स्टुडंट, we learn here how light is refracted through the medium. ओके, या ठिकाणी आपण बघतो आहे की एक ग्लास स्लॅब आपण घेतलेला आहे एका पेपरवर. ओके, आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. ग्लास घेतला आहे आपण, ग्लास स्लॅब घेतलेला आहे. अँड इट्स आउटर लाईन आपण PQRS यामध्ये आपण काढलेला आहे. आणि जेव्हा इन्सिडंट रे जो आहे ह्या नॉर्मलवर, इथे 0 इज द नॉर्मल, आणि या ठिकाणी रिफ्रॅक्टेड रेट जेव्हा जात असतो त्यावेळेस आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी पण आपण बघू शकतो आहे की या ग्लास स्लॅबमधून लाईट जेव्हा म्हणजे त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करतो आहे तो, ओके, स्ट्रेट लाईनमध्ये, तर कशा पद्धतीनं त्याची डायरेक्शन चेंज होते आहे ते आपण या ठिकाणी बघतो आहे. ओके, लुक ॲट हिअर इज ॲक्टिव्हिटी नंबर 3. ओके, कीप ग्लास स्लॅब. आपण या ठिकाणी PQRS हा ग्लास स्लॅब आहे, या ठिकाणी PQRS हा ग्लास स्लॅब आपल्याला दिसतो आहे. 6.1 ही डायग्राम आहे. आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू ए ग्लास स्लॅब. या ठिकाणी प्रकाशाचं अपवर्तन कसं होते आहे ते आपण बघतो आहे. यानंतर आपण दुसरं काय केलं आहे, ड्रॉ एन इन्क्लाइन स्ट्रेट लाईन ऑन द साईड ऑफ PQ टू दॅट इट इंटरसेक्ट PQ ॲट N. त्यानंतर 2 पिन्स व्हर्टिकली. या ठिकाणी आपल्याला काही पिन्स आपण या ठिकाणी लावलेले आहे. या ठिकाणी हा लाईट आलेला आहे, या ठिकाणी N पर्यंत आलेला आहे. ओके, ॲट द एंड पियर्स 2 पिन्स व्हर्टिकली. या ठिकाणी पिन आपण लावलेले आहे. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी बघतो आहे की पॉइंट A and B along the line. Look at the pin A and B from the opposite side of the slab and pierce pin C and D vertically. या ठिकाणी C and D परत आपण या ठिकाणी पिन लावलेले आहे. ओके, A पिन आहे, या ठिकाणी आपण बघतो आहे A पिन B पिन. ओके, या पद्धतीनं आपण बघू शकतो आहे. पिन लावल्यानंतर आपल्याला C आणि D या ठिकाणी याच्या खाली आपल्याला बघू शकतो आपण, या ठिकाणी C आणि D पिन आहे. ओके, त्यानंतर नाव रिमूव्ह द चिप अँड द पिन अँड ड्रॉ द स्ट्रेट लाईन गोईंग थ्रू द पॉइंट C अँड D सो दॅट इट इंटरसेक्ट SR. ओके, या ठिकाणी आपण बघतोय की ही जी SR लाईन जी आहे याला तो इंटरसेक्ट करते आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि या ठिकाणी AB आपण पाहिलेलं होतं, आणि या ठिकाणी CD या ठिकाणी आपण पेन्सिल घेतलेली आहे. जॉईन MNN अँड ऑब्झर्व द इन्सिडंट रे AN अँड इमर्जंट रे AB. ओके, द फर्स्ट refraction occurs when light rays enter the glass from the air at N. या ठिकाणी आपण बघू शकतो आहे की जेव्हा प्रकाश किरण, हा जो प्रकाश किरण आहे N या ठिकाणी जेव्हा तो एंटर करतो आहे ॲट द साईड PQ, हा PQ आहे, P आणि Q आहे. द सेकंड रिफ्रॅक्शन ऑकर व्हेन लाईट एंटर एअर थ्रू ग्लास ॲट पॉइंट M. ओके, हा दुसरा पॉइंट आहे. म्हणजे या ठिकाणी पहिली एंट्रन्स होते आहे, दुसरी एंट्रन्स या ठिकाणी होते आहे ॲट द साईड S आणि R. ओके, फॉर द फर्स्ट रिफ्रॅक्शन द अँगल ऑफ इन्सिडंट इज I व्हाईल द सेकंड इज I1. या ठिकाणी I होते आहे आणि या ठिकाणी
I1 होते आहे. ओके, हे रिफ्रॅक्शन आपण पाहतो. नोट दॅट I1 इज इक्वल टू I, म्हणजे I जो आहे I1 इज इक्वल टू R आहे. ओके, इट इज अ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इन द सेकंड रिफ्रॅक्शन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज E. दुसरं जे रिफ्रॅक्शन आहे ते अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे E. ओके, सेकंड रिफ्रॅक्शन काय आहे? अँगल E आहे, which is equal to I. E is equal to I. ओके, त्यानंतर आपण बघतो आहे on the both parallel side PQ and RS of the glass slab, the change in direction of light rays is equal but in opposite direction. Thus, the light rays MD emerging from the glass slab is parallel to the incident ray AN. Okay, look at that diagram. AN on the side PQ of the slab, but the emergent ray is somewhat display with respect to the incident ray. म्हणजे या इन्सिडेंट रे पासून हा जो रे आहे आपल्याला डिस्प्ले म्हणजे त्याची पोझिशन जी आहे ती बदललेली आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. ओके, यावरून आपण काय अभ्यासू शकतो? विल लाईट ट्रॅव्हल थ्रू ए ग्लास स्लॅब with the same velocity as it travel in air? Will the velocity of light be same in all the medium? म्हणजे प्रकाशाचा जो वेग असतो तो सर्व माध्यमांमधून सारखा असतो का? हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. ओके मित्रांनो, आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीज जी आहे त्या आपल्याला समजलं असेल. पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे पाहिलेलं आहे. त्यानंतर ग्लास स्लॅबमधून रिफ्रॅक्शन कसं होते आहे प्रकाशाचं ते पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर लॉज ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये आपण अभ्यासूया. या ठिकाणी लेट अस स्टडी द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. मग जसं आपण रिफ्लेक्शनचे नियम आपण पाहिले होते, लॉज ऑफ रिफ्लेक्शनचे आपण नियम पाहिले होते की इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे जो असतो तो आणि नॉर्मल जे असते एकाच प्रतलामध्ये असतात आणि इन्सिडेंट रे आणि इन्सिडेंट अँगल ऑफ इन्सिडेंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा अपोजिट साईडला असतो आणि दोन्ही इन्सिडेंट अँगल मेजर अँगल इन्सिडेंट आणि मेजर अँगल रिफ्लेक्शन हे सारखे असतात. मग लॉज ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये काय होते ते आपण या ठिकाणी बघू. लेट अस स्टडी द लाईट रेज इमर्जिंग एंटरिंग ए ग्लास स्लॅब फ्रॉम एअर. या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रकाशामधून जेव्हा लाईट रेज जेव्हा एंटर करतो ग्लास स्लॅबमध्ये हवेमधून जेव्हा त्यामध्ये प्रकाश एंटर करतो आहे, AN इज द इन्सिडेंट रे. AN इज द इन्सिडेंट रे. लुक ॲट हियर, AN इज द इन्सिडेंट रे. ओके, AN इज द इन्सिडेंट रे. ओके, and NB is the refracted ray. NB is the refracted ray. AN is the incident ray. Okay, AN is the incident ray. Look at here second diagram. AN is the, look at here, AN is the it is a and N is the incident ray and NB is the refracted ray. NB is the, here is N and here is B is the refracted ray. Okay, incident ray and refracted ray at the point of incident N are on the opposite side of the normal. म्हणजेच इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे ज्या ठिकाणी होते आहे दोन्ही जे कोन आहे दोन्ही जे रेज आहे ते अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल to the surface of the slab at that point CD. Look at here, point CD. Okay, point CD. या ठिकाणी आपण बघतो आहे पहिला नियम आपण बघतो आहे and the three incident ray, refracted ray and the normal are in the same plane. आपण या ठिकाणी पण पाहतो आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये आपण पाहतो आहे इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे जे आहे अपोजिट साईडला. हा पहिला नियम आपण बघतो आहे आणि दुसरा आपण या ठिकाणी बघतो आहे इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल आर इन द सेम प्लेन. ह्या तीनही ज्या गोष्टी आहे आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो आहे. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल हा एका प्लेनमध्ये आहे. ओके, हे दुसरा नियम आपण पाहतो. फॉर द गिव्हन पेअर ऑफ मीडिया हिअर एअर अँड ग्लास इज द रेशो
ऑफ साइन आय टू साइन आर इज ए कॉन्स्टंट. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय की साइन आय अँड साइन आर आर कॉन्स्टंट. ओके, आपण इज द अँगल म्हणजेच आपण या ठिकाणी बघतो आहे द रेशो ऑफ साइन आय टू साइन आर इज कॉन्स्टंट. हिअर आय इज द अँगल ऑफ इन्सिडंट अँड आर इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, म्हणजे दोन्ही जे कोन आहे ते कॉन्स्टंट असतात. हे आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये अभ्यासू शकतो. ओके, त्यानंतर आपण मित्रांनो अभ्यासू या ठिकाणी. ओके, या ठिकाणी आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. लाईट रेज एंटरिंग ए ग्लास स्लॅब फ्रॉम एअर. तर या ठिकाणी आपण बघतो आहे की एन इज द इन्सिडंट रे आणि एन बी इज द रिफ्रॅक्टेड रे. ओके, आणि सी डी हा या ठिकाणी नॉर्मल आहे आणि या ठिकाणी आय इज इक्वल टू आर होते आहे. हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी अभ्यासूया रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय होते आहे. द चेंज इन द डायरेक्शन ऑफ लाईट रेज. द चेंज इन द डायरेक्शन ऑफ लाईट रे व्हाईल एंटरिंग a different media is different. Okay, it is related to the refractive index of the medium. The value of refractive index is different for different medium and also for light of different colors for the same medium. म्हणजे वेगवेगळ्या प्रकाशामध्ये, वेगवेगळ्या कलरच्या प्रकाशामध्ये, रंगाच्या प्रकाशामध्ये आणि माध्यमामध्ये सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो हा वेगवेगळा असतो. द रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ सम सबस्टन्सेस विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम आर गिव्हन इन द टेबल. आपण खाली टेबलचा पण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये काही पदार्थाचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेले आहे. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स होते आहे. मग आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो व्हॉट इज मीन बाय ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, मग ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय होते. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. आपण पाहतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, आणि त्याच पद्धतीनं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो तो व्हेलॉसिटी ऑफ लाईट, प्रकाशाची जो वेग असतो त्या मीडियममधला, त्यावर सुद्धा अवलंबून असतो. हा सुद्धा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. आत्ता जे आपण पाहिलेलं आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये साइन आय upon sin r is equal to constant n. N is called the refractive index. N is called refractive index of the second medium with respect to first medium, means air medium to glass medium. The second law is also called Snell's law. दुसरा जो नियम आपण या ठिकाणी पाहिलेला आहे त्यालाच स्नेल्स लॉ असं म्हटले जाते. ए रे incident along the normal I is equal to 0 goes forward to the same direction R is equal to 0. I is equal to 0 and R is equal to 0. ओके, तर याला आपण स्नेल्स लॉ असं सुद्धा म्हणतो आहे. ओके, हा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. काही पदार्थाचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. हिअर आर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस ऑफ सम सबस्टन्सेस. लुक ॲट हिअर एअर. एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.0003, आईस 1.31, वॉटर 1.33, अल्कोहोल 1.36, केरोसिन 1.39, फ्यूज क्वार्ट्स 1.46, टर्पेंटाइन ऑयल 1.47, बेंझिन 1.50, क्रोन ग्लास 1.52, रॉक सॉल्ट 1.54, कार्बन डायसल्फाइड 1.63, डेन्स फ्लिंट ग्लास 1.66, रूबी 1.76, सफायर 1.76 and diamond. Refractive index of diamond is 2.42. याचा अर्थ असा होतो की सर्वात जास्त जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा असेल तर तो आपल्याला या टेबलवरून आपण अभ्यास केल्यावर आपलं असं लक्षात येते की डायमंडचा आहे. ओके, डायमंड इज द मोस्ट ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे
तो या डायमंडचा सर्वात जास्त आपल्याला या टेबलवरून आपण अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येते आहे. ओके, हा पण आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. नाउ लेट अस व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 बी V1 अँड इन द मीडियम 2 बी V2. या ठिकाणी आपण अभ्यास करू शकतो. लाईट रेज गोईंग फ्रॉम मीडियम 1 टू मीडियम 2. म्हणजे प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून येते आहे तर काय होते आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. म्हणजे V1 जो किरण आहे, प्रकाश किरण, लाईट रेज V1 फ्रॉम एअर मीडियम अँड एअर मीडियम 1 अँड मीडियम 2 म्हणजे ग्लास मीडियम, जेव्हा तो दुसऱ्या मीडियममध्ये जातो त्याला आपण V2 म्हणतो. ओके, फर्स्ट मीडियम मीन्स V1 अँड सेकंड मीडियम मीन्स V2. लुक ॲट हिअर, फर्स्ट मीडियम V1, second medium V2. First medium is here air and second is glass. Let us the velocity of light in medium 1 be V1 and in medium 2 V2 as shown in figure. Okay, the refractive index of the second medium, with respect to the first medium means या ठिकाणी आपण अभ्यास करतो आहे त्याचा 2n1. Okay, with respect to the first medium 2 number n for refractive index, okay, is equal to the ratio of the velocity of light medium 1 of that medium. Mean refractive index 2n1 means velocity of light in medium 1 and velocity of light means V1 upon V2. Similarly, the refractive index of medium 1 with respect to 2 is 2n1 and 2 is equal to V2 upon V1. Okay, if the first medium is vacuum, आपण बघू शकतो, if the first medium is vacuum then the refractive index of medium 2 is called absolute refractive index. आणि मग त्याला absolute refractive index ला अशा पद्धतीने आपण n कशा पद्धतीने लिहितो ते आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडियम, वेगवेगळ्या मीडियममधून रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचं अपवर्तन कसं होते आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. लुक ॲट हिअर, देअर आर 3 डायग्राम. फर्स्ट इज डेन्सर मीडियम, या ठिकाणी रेअरर मीडियम, या ठिकाणी डेन्सर मीडियम. लुक ॲट हिअर, लाईट रेज कमिंग फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. डेन्सर मीडियम आपण बघूया, इन्सिडेंट I आणि रिफ्रॅक्शन R, रेअरर मीडियम. व्हेन ए लाईट रेज passes from a, आता या ठिकाणी आपण अभ्यासू शकतो, व्हेन ए लाईट रेज passes from a rarer medium to a denser medium, ओके, डेन्सर मीडियम इट बेंड टुवर्ड द नॉर्मल. हा या ठिकाणी नॉर्मल बघतोय आपण. ओके, हा इन्सिडंट आणि हा रिफ्रॅक्शन. ओके, म्हणजे हा बाहेरचा रेअरर मीडियम आहे आणि हा डेन्सर मीडियम आहे. ज्यावेळेस आपण व्हेन ए लाईट रेज पासेस फ्रॉम ए रेअरर मीडियम टू ए डेन्सर मीडियम इट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल, मग हा रिफ्रॅक्शन जो असतो हा नॉर्मलकडे बेंड होतो आहे. आणि ज्यावेळेस व्हेन लाईट रेज passes from a denser medium to a rarer medium it bends away from the, म्हणजे तो या नॉर्मल पासून दूर जातो आहे रिफ्रॅक्शन. आणि जेव्हा रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम येतो तेव्हा तो नॉर्मलकडे येतो आहे आणि डेन्सर मीडियम कडून रेअर मीडियम मध्ये जातो तेव्हा नॉर्मल पासून दूर जातो आहे. आणि व्हेन लाईट रेज इज इन्सिडेंट नॉर्मली ॲट द बाउंड्री, ओके, बिटवीन टू मीडियम it does not change its direction and hence does not go refracted. जेव्हा प्रकाश किरण जेव्हा त्याच्या बाउंड्रीवर दोन माध्यमामध्ये तो रिफ्रॅक्शन होते आहे त्याचं, तो तेव्हा त्याची डायरेक्शन चेंज होत नाही आहे. तर ह्या तिन्ही पोझिशन ज्या आहे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे. लुक ॲट हिअर, आपण अशा पद्धतीनं आपल्या घरी पण आपण ही ॲक्टिव्हिटी करून बघू शकतो आहे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजेच एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जेव्हा प्रकाश जात असतो तेव्हा त्या प्रकाशाची डायरेक्शन चेंज होते आहे. आणि म्हणून आपण बघतो आहे की हा जो पेन आहे हा पेन आपल्याला आकाराने मोठा दिसतो आहे. ओके, आणि जेव्हा त्याला इन्क्लाइन केलेला आहे आपण तेव्हा तो आपल्याला तुटल्यासारखा दिसतो आहे. ओके, लुक ॲट हिअर, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे अँड हिअर इज ए नॉर्मल. ओके,
आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो आहे. व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे, अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. ओके, या ठिकाणी आपण ग्लास स्लॅबमधून पण अभ्यास करू शकतो आहे. आणि जेव्हा आपण रिफ्रॅक्शनमुळं आपण पाण्यातलं जे आपण मासे जर आपण पाहिलेले असेल तर यामध्ये सुद्धा रिफ्रॅक्शन कसं होते आहे, ॲक्च्युअल पोझिशन आपण या ठिकाणी बघतो आहे. ओके, ॲक्च्युअल पोझिशन मासा या ठिकाणी असतो, पण आपल्याला आपण जेव्हा मासा पाहतो तेव्हा आपल्याला अपारंट पोझिशनमध्ये अशा पद्धतीनं दिसतो बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, सो डिअर स्टुडंट, तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय होते आहे ते आपल्याला समजलं असेल. ओके, कशा पद्धतीनं चेंज होतो आहे ते पण आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. ओके, हे आपण अभ्यासलेलं आहे. हा व्हिडिओ आपणा सर्वांना आवडला असेल तर माझे चॅनल आपण सबस्क्राईब करावे. इतर गरजू विद्यार्थ्यांना आपण शेअर करू शकता. ओके.